लातूर जिल्हा हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे आणि या जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा एकमेव चेहरा म्हणजे आमदार संजय बाबूराव बनसोडे। 2019च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे अनेक उमेदवार हे पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले आणि अनेकांनी पहिल्याच टर्ममध्ये मंत्रिपदही भूषवली। तर असेच पहिल्यांदाच निवडून येऊन थेट कॅबिनेट मंत्रिपदाची माळ गळ्यात पडलेले आणि विद्यमान क्रीडा मंत्री कोण आहेत मंत्री संजय बनसोडे आणि त्यांचा राजकीय प्रवास जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। संजय बनसोडे हे दलितांसाठी राखीव असलेल्या लातूर जिल्ह्यातील उदगीर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात। बनसोडे हे उदगीरचेच असून 31 डिसेंबर 1973 साली त्यांचा जन्म झालाय। तर त्यांनी त्यांचं 10वी पर्यंतचं शिक्षण लातूरमध्ये पूर्ण केले, तर उच्च शिक्षण हे कला शाखेतून औरंगाबादच्या देवगिरी कॉलेजमधून पूर्ण केले। बनसोडे यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात ही भारतीय विद्यार्थी संघटनेतून झाली आहे। 1992 ला त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर युवक काँग्रेस प्रदेशचे उपाध्यक्ष ही जबाबदारी सांभाळली होती। 1993 मध्ये जेव्हा शरद पवार हे मुख्यमंत्री होते तेव्हा मराठवाडा विद्यापीठ नामांतरवादाने जोर धरला होता। तेव्हा पवारांच्या मराठवाड्या दौऱ्यादरम्यान बनसोडे यांनी पवारांसोबत काम केले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेनंतर 1999 मध्ये बनसोडे यांच्यावर लातूर जिल्हा कार्याध्यक्ष पदाची ही जबाबदारी देण्यात आली। त्यानंतर त्यांनी अनेक वर्ष प्रदेश सरचिटणीस म्हणून काम केले। महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही त्यांनी कार्यभार सांभाळलाय। 2014च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून बनसोडे यांना रिंगणात उतरवण्यात आलं, मात्र 25,000 मतांच्या फरकाने बनसोडे यांचा पराभव झाला। तर या पराभवानंतर त्यांनी मतदारसंघात पुढची 5 वर्ष काम केले। भाजपचा गड असणाऱ्या उदगीर विधानसभा मतदारसंघातून 2019च्या विधानसभेची उमेदवारी पुन्हा राष्ट्रवादीने त्यांना देऊ केली आणि यावेळी मात्र भाजपच्या डॉक्टर अनिल कांबळे यांचा पराभव करत 20,000 मतांच्या फरकाने संजय बनसोडे निवडून आले आणि पहिल्यांदा आमदार झाले। पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांच्यावर पर्यावरण, पाणी पुरवठा आणि स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम, रोजगार हमी, भूकंप व पुनर्वसन, संसदीय कार्य या विभागांची राज्यमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली होती। तेव्हा बनसोडे यांच्या रूपाने उदगीरला 35 वर्षांनंतर मंत्रिपद मिळालं होतं। तर बनसोडे यांच्या अगोदर 1984 ते 1986 मध्ये बाळासाहेब जाधव हे मंत्री होते। 95 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे उदगीर येथेच भरवण्यात आलं होतं। तेव्हा या संमेलनाच्या स्वागत अध्यक्षपदी संजय बनसोडेच होते। मात्र शिवसेनेतील उठावानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळलं तेव्हा बनसोडे यांना त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला। अजित पवारांचा पहाटेचा शपथविधी असो की दुपारचा, या दोन्ही वेळेस बनसोडे हे अजित पवारांसोबतच होते। तर अजितदादांचे जिगरी म्हणून बनसोडे यांची ओळख आहे। ठाकरे सरकारमध्ये मंत्री असताना बनसोडे यांच्या मतदारसंघातील महत्त्वाची कामं म्हणजेच प्रशासकीय इमारत, प्रशासकीय कार्यालय, रस्त्यांची कामं हे सगळी मोठ्या प्रमाणात झाली होती। त्यामुळे आमदार बनसोडे यांची एक वेगळी प्रतिमा त्यांच्या मतदारसंघात तयार झाली आहे आणि हीच बाब लक्षात घेता अजित पवारांनी महायुती सरकारमध्येही बनसोडे यांना थेट कॅबिनेट मंत्रिपद देत त्यांचं राजकारण सेट केलंय असं आता म्हणणं वावगं ठरणार नाहीये। तर यांसारख्या अनेक राजकीय विश्लेषणांसाठी लेट्सअप मराठीला सगळ्याच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका।